मुलींना जेव्हा बाहेर ठेवलं जातं तेव्हा काही चुका मुलींकडून पण होतात. होतं. असे पण काही केसेस आहेत की मग कुठेतरी असं जाणवलं जातं किंवा असे लोक म्हणतात सुद्धा की मुलगी बाहेर ठेवली, जास्त स्वतंत्र दिलं म्हणून अशा गोष्टी घडल्या. विकृत मानसिकता. पुन्हा जसं त्याचं उत्तर आधीचं जे मी दिलं होतं की स्त्री पुरुष म्युच्युअल अंडरस्टँडिंगला येणं गरजेचं आहे, तसंच याही केसमध्ये मुलींना सुद्धा हे कळणं गरजेचं आहे की आपल्याला याची जाणीव असली पाहिजे की एवढ्या हार्श रियालिटीमधून सुद्धा जर आपले आई वडील आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी सगळ्या गोष्टीला असं एक प्रोटेक्ट करून आपल्याला जर संधी देत असतील, तर त्याची आपल्यावर डबल जबाबदारी आहे. कारण आपण फक्त आपले स्वप्न पूर्ण करत नाही आहोत, आपल्या पाठीमागे असणारा जो आपला परिवार आहे, ते सुद्धा किती ऐकत असतील समाजाचं, याचं भान मुलींनी ठेवणं पण गरजेचं आहे. बरोबर. एक स्वतः मुलगी असून पहिले मी मी समाजाला काय बोलू? किंवा मी इतर लोकांवर कसे बोटं दाखवू, जेव्हा जर मीच स्वतः माझी क्लॅरिटी नसेल. एक तर प्रश्न हा, एक मुलगी म्हणून आणि हे यंग जनरेशनला कळणं खूप गरजेचं आहे. त्यांना त्याचं भान नाहीये. बरोबर. कदाचित गोष्टी सहज मिळतायत, पण रिॲलिटी वेगळी आहे. आणि ऑन द काउंटर पार्ट जी फॅमिली आहे किंवा जे पालकवर्ग आहे किंवा इतर जो समाज आहे, तो हळू बदलतोय. पण त्यांनी आणखी बदलायला हवं. कारण आता स्पीडने बदलायला हवं. हां. आणि स्पीडने पण बदलायला हवं. पारंपरिकरित्या शिक्षण होतं, पारंपरिकरित्या लग्न होतं, पारंपरिकरित्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या ते सगळं बदलतंय. मुली शिकतायत, मुली बाहेर पडतायत, मुली कमवतायत, अपेक्षा बदलतायत, लग्न व्यवस्था बदलतेय. कुठला तुम्ही मुद्दा घ्या, सगळं बदलतंय. मग त्या बदलत्या युगामध्ये आपण स्वतःला किती बदलतोय? चेंज इज इनेव्हिटेबल. यू विल हॅव टू चेंज. जर आपण स्वतःला रेजिस्ट केलं, तर ते ताटातूट होईल. बरोबर. परिवर्तनच हा संसाराचा नियम आहे. पण आपण चांगले ठेवून बदलू शकतो का? तर याचा विचार अ, परिवाराने सुद्धा करायला हवा.